नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अत्यंत गंभीर आणि चिंताजनक विषयावर चर्चा करणार आहोत. आज विषय केवळ परळी खोऱ्यातील मर्यादित नाही, तर संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. सध्या साताऱ्याच्या परळी खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याच्या बातम्या आल्या आहेत. या उत्खननामुळे डोंगर पोखरले जात असून नैसर्गिक संपत्तीचा वेगाने ऱ्हास होत असल्याची चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. सातारा जिल्हा हा निसर्गसंपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो. अजिंक्यतारा, सज्जनगड, कास पठार, येवतेश्वर आणि परिसरातील असंख्य डोंगर रांगा हे या भूमीचं वैभव आहे. मात्र गेल्या काही वर्षात या डोंगरांकडे केवळ दगडमुरूम आणि आर्थिक फायद्याच्या दृष्टीनं पाहिलं जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सातारच्या आसपासच्या अनेक जमिनी बाहेरील गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांकडून विकत घेतल्या जात आहेत. त्यानंतर या ठिकाणी डोंगर फोडणे, उत्खनन करणे आणि नैसर्गिक रचनेत बदल करणे असे प्रकार सुरू असतात. परळी खोऱ्यातील काही भागामध्ये झालेलं उत्खनन पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे, काही वर्षानंतर हे डोंगर अस्तित्वात राहतील का नाही. खरं तर कोणत्याही प्रकारचं उत्खनन, खाणकाम किंवा डोंगर फोडण्याचं काम प्रशासनाच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळं या प्रकाराकडं प्रशासनानं दुर्लक्ष केलं आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक नागरिकांचा आरोप पण आहे की प्रशासनाला या घडामोडीची माहिती असते, मात्र कारवाई करण्याऐवजी अनेकदा जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो. परिणामी निसर्गाची हानी सुरूच राहते. अलीकडच्या काळात पर्यटनामुळं साताऱ्याचं महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. कास पठार, ठोसेघर धबधबा, बामणोली, सज्जनगड यासारख्या पर्यटन स्थळांमुळं देशाभरातील पर्यटक साताऱ्याकडे आकर्षित होत आहेत. अशा परिस्थितीत निसर्गाचं संवर्धन होणं अपेक्षित असताना उलट डोंगर आणि झाडी नष्ट होत असल्याचे चित्र समोर येत आहे. लिमखिंड परिसराचं उदाहरण यासाठी महत्त्वाचं मानलं जातं. त्या भागात IT पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर येथील काही दगडखाणी बंद झाल्या आणि अर्धवट उद्ध्वस्त झालेला डोंगर पुढील नुकसानापासून वाचल्याचं दिसून आलेलं आहे. मात्र हा अपवाद ठरतो की नियम हा प्रश्न कायमच आहे. आज प्रश्न केवळ एका डोंगराचा किंवा एका खोऱ्याचा नाही, प्रश्न आहे संपूर्ण पर्यावरणाचा. जर डोंगर नष्ट झाले, झाडे तोडली गेली आणि नैसर्गिक जलस्रोतावर परिणाम झाला तर भविष्यात पावसाचं प्रमाण, भूजल पातळी, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. दरवर्षी वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जातात, मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, 2 दिवस वृक्षारोपणाचे फोटो काढले जातात. मात्र दुसऱ्या बाजूला हजारो झाडे आणि डोंगर नष्ट होत असतील तर अशा मोहिमांचा खरा उपयोग काय, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. परळी खोऱ्यातील उत्खनन आणि सातारच्या आसपास सुरू असलेल्या डोंगरांच्या ऱ्हासांची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विभागाने पारदर्शकपणे माहिती देऊन नागरिकांच्या शंकांचं निरसन करणं तितकंच गरजेचं आहे. कारण एवढं धाडसानं कोणी डोंगर पोखरण्याचं धाडस करू शकत नाही. याला प्रशासनच कारणीभूत आहे. कमी उत्खननाचा परवाना घेऊन जास्त उत्खनन करणं आणि या सर्व गोष्टी इथल्या जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत
संबंधित तलाठी, सर्कल यांना याची संपूर्ण माहिती असते, कल्पना ही असते. परंतु नोटाच्या बंडलासमोर यांची तोंड बंद केली जातात आणि यांची बंद झालेली तोंड बोलतही नाहीत आणि बघतही नाहीत. ज्या ठिकाणी हे उत्खनन चालू आहे त्या ठिकाणी जायचं नाही हा वरिष्ठांचा आदेश असतो. त्यामुळे या ठिकाणी सर्कल फिरणार नाही, या ठिकाणी तलाठी फिरणार नाही आणि वरिष्ठ म्हणजे प्रांत आणि तहसीलदार तर त्याहून या ठिकाणी फिरणार नाही. कारण हे अशा प्रकारामुळं मोठमोठी झाडं, डोंगर त्यांच्या डोळ्यासमोर उकरले जात आहेत हे त्यांना दिसत असताना हे लोक याच्याकडे कानाडोळा करतायत. सर्वसामान्य माणसानं साधं पायाला 2 फुटाचा पाया काढला तर त्याचा पंचनामा करून त्याला 50 आणि 60 हजार रुपये दंड करणारे हे तहसीलदार आता कुठं गेलेत? ग्रीन झोन मध्ये असलेली बांधकामं काढण्यासाठी 4 दिवस केलेलं नाटक याच तहसीलदारांनी या तहसीलदारांना दिसत नाही. परवाना किती ब्रासचा आहे, किती ब्रास उकरलेला आहे हे सगळं दिसत असताना याला केवळ प्रशासन जबाबदार आहे आणि प्रशासनाबरोबर ती संबंधित व्यक्ती पण आहे. केवळ एका पत्रकारांनी आवाज उठवणं, त्याच्या विरुद्ध आंदोलन करणं हे एकट्याचं काम नाही, तर नागरिकांमधून यासाठी उठाव झाला पाहिजे आणि आपली ही निसर्ग संपदा जपली पाहिजे. आज आपण जर उठून उभा राहिलो नाही तर उद्या कदाचित हे आपल्याकडे उंच उभा असलेले डोंगर काही दिवसानं सपाट झालेले आपल्याला दिसतील. नैसर्गिक आपत्ती कशी एका दिवसात येत नसते. नैसर्गिक आपत्ती अशाच धेंडांमुळं, उकरल्यामुळं आत्तापर्यंत आलेली आहे आणि त्याचा त्रास, त्याची शिक्षा संबंधित भागात असलेल्या गावकऱ्यांना गावाला मिळत असते. चौकशा, पेपर हे नंतर होत असतील, केले जातात, परंतु त्याचा फारसा काय फायदा होत असेल असं मला वाटत नाही. कारण डोंगर, जंगल आणि निसर्ग ही केवळ जमीन नाही, ती पुढील पिढ्यांची अमूल्य संपत्ती आहे. या विषयावर तुमचं मत काय आहे? साताऱ्यात सुरू असलेल्या उत्खननावर कठोर कारवाई व्हावी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सातारा स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.